मी आता आमच्या चवळीच्या शेतामध्ये आहे। हे चवळी आणि त्याच्यामध्ये आम्ही मुळे लावलेले आहेत। हे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने शेती आम्ही करतोय आणि ही तुम्ही जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणावर इथे चवळी लावलेली आहे आणि चवळीच्या मध्ये आम्ही हे आंतरपीक घेतलेलं आहे। याच्या कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधं जी आहेत ती आम्ही मारलेली नाहीत। खतं ही फक्त सेंद्रिय खतं म्हणजे त्यामध्ये फक्त शेणखत आणि कोंबडी खत म्हणजे आमची जे पोल्ट्री आहेत त्या पोल्ट्र्यांमधलं जे कोंबडी खत येतं ते मारतोय, ते टाकतोय। याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीला आम्ही शेणखत टाकतोय। आता ही चवळी लावून फार कमी दिवस झालेत आणि त्यांनी सगळ्या तुम्हाला दिसत सगळी फुलं येत आहेत। अगदी बऱ्यापैकी चवळीची शेंग जी आहे ती ही आता पडायला सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी फुलं आहेत, ही फुलं आता यायला सुरुवात झाली म्हणजे बऱ्यापैकी याचं पीक येईल असं दिसतंय। म्हणजे आमच्याकडे मुळे आणि त्याच्यामध्ये बरीचशी आंतरपिकं आहेत। ही सगळी आंतरपिकं म्हणजे आता मुळ्यांची काढणी सुरू आहे। हे घे ची काढणी आता आज रोज काढतो ना आपण, रोज मुळ्यांची काढणी इथे होते आणि बऱ्यापैकी मुळे इथे निघत आहेत। म्हणजे आपण बघितलं असेल तर ह्या पद्धतीने जर आपण शेती केली तर मार्केटमध्ये म्हणजे आमचा हा आता पावसाळ्यापूर्वी आपण एक पीक घेतलं होतं इथे भाजीपाल्याचं। पाऊस गेल्यानंतर एक दुसरं पीक घेतलं आणि हे आता तिसरं पीक चालू आहे चवळीचं। चवळी आणि मुळा याची लागवड आपण केले आणि मोठ्या प्रमाणावर आता जर आपण शेंगा बघत असतो तर खूप लांब शेंगा आहेत आणि ह्या आता पहिल्यांदा शेंग पडायला सुरुवात झालेली आहे। फुलंही चांगल्या प्रकारे आलेली आहेत। सेंद्रिय पद्धतीने आपण जो मार्केटमध्ये भाजीपाला खातो त्याच्यामध्ये अनेक आजार होतात। ते आजार याच्यासाठी होतात की त्याच्यावर रासायनिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। पीक जास्त येण्यासाठी आपल्याला खतांचा बेसुमार वापर केला जातो, रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा। आणि तो वापर जर मोठ्या प्रमाणावर झाला तर त्याचे परिणाम असा होतो की आपल्याला त्याच्यापासून उत्पादन शेतकऱ्याला चांगलं मिळतं। मग जे खाणारे जे आहेत ते शेतकऱ्याला उत्पन्न मिळणं हे समजू शकतो, पण जो विकत घेतो भाजीपाला त्याचं काय? आणि म्हणून सेंद्रिय पद्धतीनेच शेतकऱ्यांची शेती केली त्याला भावही चांगला मिळतो। म्हणजे आम्ही जे हे आता भाजीपाला विकतो त्याला इतर भाजीपाल्यापेक्षा भाव जास्त आहे। म्हणजे आम्ही तो विकतानाच सांगतो की आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला आहे आणि तुम्हाला तो या किमतीमध्ये घ्यावा लागेल। कारण सेंद्रिय पद्धतीने करायला गेलो तर खर्च जास्त येतो आणि रासायनिक पद्धतीने खर्च कमी आणि उत्पादन जास्त येतं, पण त्याचा परिणाम हा ग्राहकांच्या शरीरावर होतो। आणि म्हणून जिथे सेंद्रिय भाजीपाला पिकवला जातो की सेंद्रिय भाजीपाला विकला जातो अशा ठिकाणी जर भाजीपाला आपण जर विकत घेतला तर आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। की आजाराचं जे प्रमाण वाढलंय म्हणजे आम्ही दिवसभरामध्ये काही खाल्लं नाही, आम्ही पालेभाजीच खाल्ली आणि तरीही आजारी झालो। त्याच्यामागचं कारण असं असतं की मोठ्या प्रमाणावर आता उत्पादन घेण्यासाठी शेतकरी, काही शेतकरी म्हणजे सगळेच शेतकरी नाही आहेत, त्याच्यामध्ये एक 20-30% शेतकरी असतील की ते बेसुमार रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा वापर करतात। आणि हा भाजीपाला तुम्ही जर विकत घेतला तर 100% आपल्याला आजाराची शक्यता असते। शेतकऱ्यांना ही विनंती आहे की सेंद्रिय भाजीपाला पिकवून भाव जास्त घ्या, पण कोणाच्याही आरोग्याशी खेळू नका। म्हणजे आपण जर शहरामध्ये बघितलं तर घाण पाण्यावर अगदी रेल्वेच्या कडेला ते भाजीपाला लावला जातो आणि तोच भाजीपाला विकला जातो। त्या पद्धतीने आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते शहरामध्ये आणि म्हणून ते गावरान भाजीपाला घ्यायचा प्रयत्न करतात। मात्र गावरान भाजीपाला फार कमी लोक पिकवतात। आपण जवळजवळ आता 3-4 पिकं घेतोय। म्हणजे वांगी आणि मिरची लावली होती, त्याच्यानंतर भेंडे जे श्रावण महिना जेव्हा सुरू होता तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात भेंड्यांची विक्री केली होती। आणि आत्ता जो सीझन येईल तो साधारणतः हा मुळा असेल, चवली असेल किंवा टोमॅटो असेल हा सीझन येईल आणि त्या पद्धतीने आम्ही ही लागवड केलेली आहे।